नागपूरच्या बातमीने आपण सुरुवात करूया। बातमी अशी की नागपुरातील सोलार एक्सक्लुझिव्ह कंपनीमध्ये स्फोट झाला। यामध्ये 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। नागपूरमधील सोलार एक्सक्लुझिव्ह ही कंपनी ज्या कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे यामध्ये 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, आता क्षणाचा अपडेट काय? खरं तर अगदी पहाटेच्या वेळी जे आहे तर नागपूरच्या बाजारगाव परिसरातील सोलर एक्सप्लोजिव्ह या कंपनीमध्ये जे आहे ब्लास्ट झाला आणि हा ब्लास्ट ज्यावेळी झाला त्यावेळी तिथे जवळपास 12 कर्मचारी जे आहेत ते कार्यरत होते। इथं सोलर एक्सप्लोजिव्ह असतात त्यांना पॅकेजिंग करण्याचा जो आहे तो हा प्लांट आहे आणि तिथे त्यावेळी 12 कर्मचारी उपस्थित होते। ज्यावेळी हा ब्लास्ट झाला त्यावेळी यामध्ये जवळपास 9 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे। CBH2 असं या प्लांटचं नाव होतं। हा ब्लास्ट इतका भयंकर होता की ज्या प्लांटमध्ये हा ब्लास्ट झाला ती बिल्डिंग अक्षरशः त्या धमाक्यामध्ये उडून गेलेल्या सोबतच त्या परिसरातील काही गावांना देखील या ब्लास्टचा हादरा बसला होता। इतका मोठा ब्लास्ट होता। खरं तर ती पहिली शिफ्ट संपण्याची वेळ होती त्यामुळे दुसऱ्या शिफ्टचे लोक देखील तिथे आले होते। मात्र या आधी देखील त्या कंपनीमध्ये अशा पद्धतीचा ब्लास्ट होऊन काही लोकांचा मृत्यू झाला होता। त्यामुळे आता तेथील नागरिकांमध्ये दहशत आणि तणाव दोन्ही आहे। पोलीस दल आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत। त्यांनी बऱ्याचपैकी आगीवर देखील नियंत्रण मिळवलेलं आहे। मात्र वारंवार अशा या घटना होतात आणि त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत असल्यानं नागरिक जे आहेत ते संतप्त झालेले आहे। ज्या लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवाराला मोबदला देण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जाते। सोबतच काही लोक गंभीर जखमी आहेत त्यांना देखील उपचारासाठी नागपूरच्या वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। एकंदरीत अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार होता। या आधी देखील अशी घटना घडल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीनं कुठल्या उपाययोजना केल्या गेल्या नसल्याचा आरोप जो आहे तो नागरिकांकडून केला जातो। त्यामुळे या परिसरात सध्या तणाव आहे। मात्र पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा विशाल प्रयत्न केला जातो। उदय, तू जसं म्हणालास की यापूर्वी सुद्धा या कंपनीमध्ये असे प्रकार घडले होते किंवा स्फोट झाले होते। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे फायर अँड सेफ्टी हा जो एक मुद्दा असतो किंवा काही यंत्रणा अशी असते की जिथे ती त्वरित बसवणं गरजेचं असतं, या दृष्टीने काही काळजी घेण्यात आलेली नव्हती का? विशाल, खरं तर हा प्रश्न आहे कारण इथं एक्सप्लोजिव्ह मोठ्या प्रमाणात हाताळले जातात। एक्सप्लोजिव्ह इथं निर्माण केले जातात आणि जी माहिती मिळते त्यानुसार देशाच्या संरक्षण विभागासाठी आवश्यक असणारे एक्सप्लोजिव्ह देखील इथं तयार केले जातात। त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात जर इथं सोलर एक्सप्लोजिव्ह हाताळले जात असेल तयार केले जात असेल तर त्या दृष्टीनं कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी देखील काही उपाययोजना खरं तर कंपनीकडून करणं आवश्यक होतं। कारण या आधी देखील अशा घटना घडल्या होत्या त्यातून कंपनीनं काही शिकण्याची गरज होती आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काय करता येतं याकडे लक्ष देण्याची गरज होती। मात्र आता हा स्फोट कसा झाला, कशामुळे झाला किंवा यात कर्मचाऱ्यांची चूक होती की तांत्रिक चूक होती, आता या दिशेने आता याचा तपास केला जाईल। या तपासातून कर्मचाऱ्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविली होती की नाही की काही तांत्रिक गोष्टींनी हा ब्लास्ट झाला हे स्पष्ट होईल। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात त्यात आता कर्मचारी मृत्युमुखी पडल्याने हा आकडा वाढण्याची देखील शक्यता। त्यामुळे नक्कीच स्वाभाविक नागरिकांमध्ये या सगळ्या गोष्टीला घेऊन संताप आहे। चौकशीनंतर हे नेमकं का झालं, कशामुळे झालं याचा उलगडा होईल। मात्र आज नागरिकांच्या मनात या सगळ्याविषयी मोठा रोष आहे। विशाल, धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल।